बघ तिकडं. नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आपण बघू शकता रान वाळूक किंवा जे नॅचरल काकडी असते पावसाळ्यामध्ये खास उगवणारी ती काकडी आपल्या समोर आहे. एक मोठी काकडी मिळाली आहे. याला कापसी वाळूक देखील म्हटलं जातं, कारण त्याचा जो आतला गर असतो तो कापसासारखा मऊ मऊ असतो. कुकुमिसच्या बऱ्याचशाच व्हरायटीज आपल्याला सगळीकडे बघायला मिळतात, पण ही थोडीशी वेगळ्या प्रकारची आहे. अशा पद्धतीनं इकडे बघू शकता ही आहे. इकडे आणखीन छोटे छोटे माझ्या हातात पण आहेत. तर हे कुकुमिस, याला काकडी वाळूक असा शब्द त्याला आहे कोल्हापुरी भाषेमध्ये, आणि भरपूर प्रमाणात इकडे आलेलं आहे. ते काढते सुभाष, काय एक काढून घे, मोठा आहे ते पूर्ण पिकलेलं काढून घे. हां घे ना, ते तयार आहे ते काढून घे. तर मित्रांनो, काकडीचे गुणधर्म सर्वांनाच माहिती आहेत. काकडी आपल्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. काकडीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट, विटॅमिन्स, त्याचबरोबर वॉटर क्वांटिटी, आपल्या शरीरामधलं वॉटर रिटेन करण्याचं काम ही काकडी करत असते. सलाडच्या रूपानं खाऊ शकता, तसंही खाऊ शकता. आणि याचबरोबर या काकडीच्या मुळांचा एक औषधी उपयोग आहे, तो म्हणजे त्याची जी मुळं आहेत ती मुळं खास करून ज्या लोकांना उष्णतेचा त्रास आहे, खास करून बर्निंग मिक्च्युरेशन, याच्यामध्ये वापरलं जातं. बस थोडी राहू देत, बियाला राहिली पाहिजे थोडी. हां, आपल्याला हवी तेवढी काढून घेऊया. इकडे भुईमुगाचं शेत आहे, हे बघू शकता. इकडे भुईमुग म्हणजे शेंगदाणे. बऱ्याच लोकांना भुईमुग माहीत नसतो काय आहे. ओके, मस्त, ठीक ठीक आहे. बस होणार ना, अरे जंगलात घाण होतच ना ते. एखादी छोटी असेल तर आता काढून घे. आता मोठी नको काढू, मोठ्या बियाला राहू देत. आपल्याला बिया मिळतील व्यवस्थित. सगळ्यात महत्त्वाचं, एखाद्या जातीचं, एखाद्या वनस्पतीचं संरक्षण होणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्या बिया, या व्हरायटीज आपण कलेक्ट करणं गरजेचं असते. हे बघ, इकडे काय बघ, ते बघ समोर दिसते ना ती, हे बघ. हां घे अशी पाहिजे. ओके ओके मित्रांनो, धन्यवाद. आमचं काकडी कलेक्शन झालेलं आहे, रानवाळूक कलेक्शन झालेलं आहे. आपण पण या खायला, आनंद घ्या. धन्यवाद.